होळी रे होळी पुरणाची पोळी। होळी आली की घराघरात एकच गोड सुगंध दरवळतो, गरमागरम तुपात भाजलेली मऊ लुसलुशीत पुरणपोळीचा। हीच पुरणपोळी बनवायला बऱ्याच जणांना खूप अवघड वाटते, पण आज आपण साध्या सोप्या पद्धतीने पण जास्तीचा घाट न घालता अगदी काठोकाठ पुरण भरलेलं अशी मऊसूत पुरणपोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत। सगळ्या टिप्स आणि छोट्या छोट्या गोष्टींसह, ज्यामुळे तुमची पुरणपोळी पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट होईल। नमस्कार, मी शिवानी सागवेकर, शिवानी रेसिपीज मध्ये आपलं मनापासून स्वागत। चला तर मग सुरुवात करूया। पुरणपोळी बनवण्यासाठी इथे अर्धा किलो चणा डाळ घेतली आहे। वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर आमटीची जी वाटी असते त्या 3 वाट्या भरतील इतकी चणा डाळ घेतली आहे। ह्यापासून 4 ते 5 जणांसाठी ही पुरणपोळी तयार होते। ही डाळ आपल्याला 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। 3 ते 4 वेळा ही डाळ स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर यात डाळ बुडेल इतपत पाणी घालून डाळ अर्धा तास भिजत ठेवली। अर्धा तास झाला आहे। आता एखादा मोठा कुकर घेऊन त्यात ही डाळ शिजत घालायची आहे। आता पाण्यासहितच ही डाळ मी कुकर मध्ये काढून घेणार आहे। मी इथे पाणी थोडे जास्त घातले आहे, 2 ग्लास इतके पाणी घेतले आहे। बघा, डाळीच्या वर एवढे पाणी घातले आहे म्हणजे भरपूर कटाच्या आमटीसाठी पाणी निघेल। याला काही भागात येळवणे असेही म्हणतात। आता यात पाव चमचा मीठ घालायचे, पाव चमचा हळद घालायची। हळद घातल्याने पुरणाला रंग छान येतो। आणि 2 चमचे तेल घालायचे। तेलामुळे डाळ मऊसूत शिजायला मदत होते। डाळीचा प्रत्येक दाणा हा एकसारखा आणि मऊ शिजला जातो हे मिक्स करून घ्यायचे। कुकरचं झाकण लावून याच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। पहिल्यांदा मोठा गॅस ठेवून 1 शिट्टी आली की कमी गॅसवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। अशा प्रकारे मी डाळ शिजवून घेते। डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठी लागणारी कणिक भिजवून घेऊ। सर्वात प्रथम या चाळणीमध्ये 2 कप गव्हाचे पीठ घेऊया। 2 कप गव्हाच्या पिठासोबतच 1 कप मैदा घ्यायचा। कणिक भिजवण्याआधी कणिक चाळणीने चाळून घेणे फारच गरजेचे आहे, कारण चाळणीने चाळून घेतल्यामुळे पिठाचा प्रत्येक कण सुटसुटीत होतो। याच्यामध्ये कुठेही पिठाच्या गुठळ्या राहत नाहीत आणि त्यामुळे कणिक एकसारखी भिजली जाते। पिठाचा प्रत्येक कण चाळणीने चाळून घेतल्यामुळे सुटसुटीत झालेला आहे। आता यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि 2 चमचे तेल घालून पिठाला छान असे चोळून घ्यायचे आहे। कणिक भिजवण्यासाठी मी 1 तांब्या पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद एकत्र करून या हळदीच्या पाण्याने कणिक भिजवून घेणार आहे। या पद्धतीने हळद पाण्यात एकत्र करून मिसळली तर तिला एकसारखा रंग येतो। तर अशी छान कणिक भिजवून घ्यायची आहे। पुरणपोळीची कणिक भिजवताना जास्त घट्ट किंवा जास्त सैल भिजवायची नाही, कारण कणिक जर जास्त घट्ट भिजवली तर कणकेमध्ये हवे तेवढे पुरण बसणार नाही। शिवाय पोळ्या देखील लाटताना फाटतील आणि भाजल्यानंतर कडक होतील। तर साधारण अशा प्रकारे कणिक भिजवून छानपैकी मळून घ्यायची। कणिक पूर्ण भिजवून झाल्यानंतर 2 मोठे चमचे तेल घेऊन त्यामध्ये कणिक चांगल्या प्रकारे मळून घ्यायची। पुरणपोळीची कणिक जेवढी जास्त वेळ आणि जोर लावून मळाल तेवढ्या तुमच्या पुरणपोळ्या अगदी मऊ लुसलुशीत बनवून तयार होतात। तर आपली पुरणपोळीची कणिक मळून तयार आहे। कणिक टोपामध्ये ठेवून टोपावर घट्ट झाकण ठेवून साधारण 2 तास कणिक भिजत ठेवणार आहोत। कणिक भिजत आहे तोपर्यंत आपण कुकरला 4 शिट्ट्या देऊन कुकर थंड झाल्यानंतर कुकरचे झाकण काढलेले आहे। तुम्ही पाहू शकता, डाळ ओव्हर कुक न होता अगदी आतपर्यंत व्यवस्थित शिजलेली आहे। याच्यातील येळवणी वेगळे काढून घेण्यासाठी याला चाळणीत ओतून घेऊया। कट आणि डाळ वेगवेगळे करून घेऊया। तर डाळ गाळून घेत असताना जितकं पाणी शक्य होईल तितकं पाणी काढून टाका, म्हणजे पुरण पातळ होण्याची शक्यता खूप कमी होते। तर इथे बघा, मी डाळ आणि पाणी वेगळे काढून घेतले आहे। डाळ चांगली निथळली गेली आहे। यामधील येळवणी आहे त्याची आपल्याला कटाची आमटी बनवायची आहे। आमटीत घालण्यासाठी यातली थोडी डाळ बाजूला काढून घेऊ। तर कटापासून आमटी कशी तयार करायची पुढच्या भागामध्ये तुम्हाला बघायला मिळेल। छान असा घट्ट कट निघाला आहे। आता कट तर काढून घेतला आहे। आपल्याला पुरणाची जाळी किंवा पुरण यंत्र लागणार आहे। तर इथे मी जाळी वापरते। एका भांड्यावर मी पुरणाची जाळी ठेवली। आता गाळून घेतलेली डाळ गरमागरम असतानाच जाळीवर काढून घ्यायची आणि याला पेल्याने किंवा मॅशरने असं रगडून घ्यायचं आणि डाळ गाळून घ्यायची। डाळ गरमागरम असतानाच गाळायची, म्हणजे ती पटकन गाळली जाते आणि हात दुखून येत नाही। पुरण यंत्र असेल तर त्यामध्ये ही डाळ गरमागरम असतानाच फिरवून घ्या। तर हे बघा, ही डाळ मस्त वाटून घेतली आहे। आता डाळीला चटका देऊ। पुरणाला चटका देण्यासाठी 1 जाड तळाचे भांडे घ्यायचे। मी डाळ गाळून घेण्यासाठी जाड तळाची
कढईच घेतली होती तीच मी घेणार आहे. ही वाटून घेतलेली डाळ थोडी परतून घेणार आहे. यात जर काही शिल्लक राहिलेलं जास्तीचे पाणी असेल तर ते निघून जाईल. थोडी गरम करून घ्यायची. आता यात अर्धा किलो किसलेला गुळ घालायचा आहे किंवा तुम्ही गुळ पावडरही घालू शकता किंवा तुम्ही अर्धा गुळ आणि अर्धी साखर वापरलं तरीही चालेल. जेवढी डाळ घेतली तेवढाच गुळ घालायचा आहे. गॅस मध्यम आचेवर ठेवून गुळ वितळेपर्यंत याला सतत हलवत राहायचं आहे. तर 1 ते 2 मिनिटांनी गुळ विरघळलेला आहे. आता गॅस मध्यमच ठेवायचा आणि पुरणाला दाटसरपणा येईपर्यंत याला असंच परतून घ्यायचं. तर अजून 1 ते 2 मिनिटांनी पुरण बघा पहिल्यापेक्षा थोडं दाटसर दिसतंय. आता पुरण झालं की नाही ते चेक करूया. तर हा कलथा रोवून बघितला तर तो नीट उभा राहत नाही, तो खाली पडतो. याचाच अर्थ पुरण अजून थोडस पातळ आहे. याला अजून 1-2 मिनिटं परतून घेऊ. 1 ते 2 मिनिटे याला परतून घेतल्यानंतर सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 5 ते 6 मिनिटांनी पुरण आता थोडस घट्ट दिसू लागले. आता परत एकदा यामध्ये पलथा रोवून बघू. आता बघा हा पलथा आता पडत नाही. याचाच अर्थ आपलं पुरण व्यवस्थित शिजलं आहे. पुरण तयार झाले आहे हे कसे ओळखायचे? तर पुरण शिजलं की ते असं कढईपासून सुटायला सुरुवात होते आणि या मिश्रणाचा गोळा तयार होतो. दुसरी खूण म्हणजे पलेता मधोमध उभा केला तर पलेता व्यवस्थित उभा राहतो. याचा अर्थ पुरण तयार झालं आहे. तिसरी खूण पलत्याने पुरण उचलल्यावर ते उलट केले तरी पलत्याला घट्ट चिकटून राहिलं आणि खाली पडलं नाही तर पुरण छान तयार झाले असे समजावे. आता यात 1 टीस्पून सुंठ पावडर, पाव चमचा वेलची जायफळाची पूड घालायची आणि छान हे मिक्स करून घ्यायचे. गॅसची फ्लेम मी बंद केली आहे. तरी सुद्धा साधारण 1 मिनिट मी हे पुरण परतून घेणार आहे कारण हे पुरण आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचे आहे. पुरण मी ताटामध्ये गार होण्यासाठी काढून ठेवले आहे. थंड झाल्यावरच त्याची पुरणपोळी करायला घ्यायची आहे. आता हे पुरण तुम्ही 7 ते 8 दिवसांसाठी जरी फ्रीज मध्ये ठेवलात तरी हे जराही खराब होत नाही. तोपर्यंत पीठही छान मुरलं आहे. पुन्हा एकदा 1 ते 2 चमचे तेल घालून पीठ चांगलं मळून घेऊया. अगदी मऊसूद हे पीठ तयार झालं आहे. याची गोळी करून घेऊया आणि उरलेले पीठ टोपामध्ये झाकून ठेवू. पुरणपोळी बनवण्यासाठी सारणही बनवून तयार आहे. पीठही मळून तयार आहे. आता याला लावण्यासाठी मी तांदळाचे पीठ चाळून घेतले आहे. पिठातून एक छोटा गोळा घेऊन हा एकसारखा करून घ्यायचा. आता हा तांदळाच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा. तांदळाच्या पिठाने पोळी सरसर लाटली जाते. ही अशी छान वाटी तयार करून घ्यायची. मधोमध थोडी जाड ठेवून बाजूच्या कडा पातळ करून घ्यायच्या. ही अशी छान वाटी तयार करून झाली की पुरण घेऊया. जेवढी आपण पिठाची गोळी घेतली होती त्याच्या दुप्पट ह्या पुरणाचा गोळा घ्यायचा. हा पुरणाचा गोळा ह्याच्यामध्ये मधोमध घालायचा. अंगठ्याने पीठ वर सारत आणि पुरण आतमध्ये दाबत पीठ सर्व बाजूनी एकत्र करून तोंड बंद करून जास्तीचे पीठ तिथेच दाबून घ्यायचे आणि हे एकसारखं बंद करायचं. हलकीशी हातावर दाबायची. हुंडा हा असा पिठामध्ये घोळवून घ्यायचा. जास्त पिठाचा वापर इथे तुम्ही केला नाही तरी चालेल. इथे तांदळाचे पीठ लावले आहे म्हणून पोळी पोळपाटाला जराही चिकटणार नाही. पहिलं याला पोळपाटावर ठेवून याला बोटाने असं दाबून पुरण सगळीकडे पसरवून घ्यायचं. म्हणजे पुरण बऱ्याचपैकी सुरुवातीला कडेला गेलेलं असतं ते सरकत जातं आणि कडेपर्यंत पसरतं. आता लाटण्याने हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे. हलक्या हाताने व्यवस्थित लाटून घेतल्यानंतर गोल गरगरीत अशी पुरणपोळी तयार झाली आहे. जराही इथे तुम्हाला पिठाचे आवरण दिसत नसेल. सगळीकडे पुरण एकसारखं पसरलं आहे. तर या पद्धतीने तुम्ही पुरणपोळी लाटून घ्या. लाटताना अगदी हलक्या हाताने लाटा. त्याच्यावर जोर द्यायचा नाही म्हणजे त्याच्या आतले जे पुरण आहे ते काटापर्यंत एकसारखं पसरतं. तुम्ही बघू शकता इतकी पातळ पोळी मी लाटली आहे. आता मी गॅसवर तवा तापत ठेवला आहे. आता मोठी फ्लेम करून पोळी भाजायला घेऊ. पोळी भाजून घेण्यासाठी गॅसवर तवा गरम झाला की मगच पोळी तव्यावर भाजायला घालायची आहे. सुरुवातीची पहिली बाजू 1 मिनिट फुल गॅसवर भाजायची. 1 मिनिटानंतर पोळीला वरून बबल्स यायला लागले की पोळीला पलटी मारून घ्यायची आहे. हे बघा पोळीला पलटी मारल्यानंतर आपली ही पोळी लगेचच फुगायला लागली आहे. तुम्ही बघू शकता पोळी छान टम्म फुगायला लागली आहे. पोळीच्या दोन्ही बाजूंना साजूक तूप लावून घ्यायचं. तूप लावल्यानंतर पोळी मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायची आहे. पोळीच्या दोन्ही बाजू उलट सुलट करून छान अशा भाजून घ्यायच्या आहेत. पुरणपोळी भाजायला जास्त वेळ लागत नाही. तर हे पहा आपली पुरणपोळी अगदी मऊ लुसलुशीत भाजून तयार झालेली आहे. आपल्या पोळीला रंगही छान आलेला आहे. साजूक तुपात पोळी भाजल्यामुळे या पोळीचा सुगंध देखील घरामध्ये छानपैकी दरवळला आहे. अशाच पद्धतीने आपण बाकीच्या पुरणपोळ्या लाटून आणि भाजून घेणार आहोत.
4 ते 5 जणांसाठी अर्धा किलो डाळीपासून तुम्ही पुरणपोळ्या तयार करू शकता. पुरणपोळी भाजून झाल्यानंतर लगेच चाळणीवर काढून घ्यायची. स्टेप बाय स्टेप फॉलो करा म्हणजे तुमची पोळी जराही बिघडणार नाही. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर शिवानी रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपी सोबत. धन्यवाद.